गुड मॉर्निंग असं सकाळी उठल्यावर आपण म्हणतो, म्हणून आपल्याला फ्रेश वाटतं असं काही नाही. बरेचदा सकाळी उठल्यावर आपल्याला बॉडीला स्टिफनेस जाणवतो आणि म्हणूनच गुड मॉर्निंग एक्सरसाइज दाखवतात हर्षल नेरे. नमस्कार, मी हर्षद नेरे. आज मी तुम्हाला बेडवर काही एक्सरसाइज दाखवणार आहे की जे बऱ्याच जणांची मी कंप्लेंट्स ऐकले आहेत की त्यांना बॅकएक होतं. सकाळी उठल्यावर आपली बॉडी स्टिफ असते. मी मागेही आपल्याला रिझन सांगितलं की जे आपण 5 ते 6 तास आपण झोपतो त्यामध्ये काय होतं की आपली बॉडी पूर्ण स्टिफ होते. याच्यामध्ये आपण झोपेत कधी हातपाय असे हलवत नाही, तर आपली बॉडी पूर्ण स्टिफ असल्यामुळे सकाळी उठल्यावर पटकन आपण मुवमेंट्स करायला जातो किंवा आपल्या चुकीच्या पद्धतीने झोपणं म्हणा, चुकीच्या पद्धतीने उठणं म्हणा. यात छोट्या छोट्या तुम्हाला मी बारकाई आता मी दाखवणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला मुवमेंट्स दाखवतो जी चुकीची पद्धत बघा. आपण अशा पद्धतीने जातो, सरळ जाऊन झोपतो. याने काय होतं की तुम्हाला पाठीवर प्रेशर येतं. उठताना पण अशा पद्धतीने उठलं जातं, एकदम फास्ट आणि जर्क देऊन. त्याने काय होतं की तुम्हाला बॅकला प्रेशर येतं, नेकला प्रेशर येतं. तर यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण झोपताना हे एका साईडला मी गेलो आहे अशा पद्धतीने आणि मग सरळ झोपलो आहे. उठताना पण मी एका खुशीवरून गेलो आणि मग सरळ केलं. ही खरी पद्धत असते. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ज्यांना एकदम स्टिफ आहे, ज्यांना सवय नाही आहे, तर काय करायचं, सुरुवातीला पाय थोडेसे बेंड करायचे आणि एका खुशीवर अशा पद्धतीने जायचं आणि मग सरळ झोपायचं आणि हा पाय स्ट्रेट करायचा. स्ट्रेट करताना दोन्ही पाय एकत्र नाही करायचे. दोन्ही पाय एकत्र केले की तो बॅकवर येऊ शकतो. तर आपण एक एक पाय सरळ केला अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्याला बॅकला प्रेशर येत नाही आणि आपण आरामशीर पद्धतीने आपण उठू शकतो किंवा झोपू शकतो. आता झोपल्यानंतर आपण डोळे उघडतो. डोळे उघडल्यावर काय करतो की पटकन आपण उठतो आणि कामाला लागतो. म्हणजे हे काय झालं की फास्ट मुवमेंट झाली. 5 ते 6 तास झोपल्यानंतर तुमची हालचाल होत नाही, तर तुम्हाला सकाळी बॉडी पेन होणार नाही तर काय. मग त्यावेळी तुम्ही स्ट्रेचिंग कशा पद्धतीने झोपल्या कशा पद्धतीने तुम्ही करणार आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतो. झालंय, एका साईडला मी गेलो आणि सरळ झोपलो. डोळे उघडल्या मी पहिले शोल्डर, खांद्याचा मी मुवमेंट्स घेतले. यानंतर मी हाताचे स्ट्रेच घेतला. हे पूर्ण स्ट्रेच केलं अशा पद्धतीने. याच्यामध्ये मी 6 काउंट केले. 6 काउंट झाल्या लगेच ही मुवमेंट झाली पाहिजे. थोडेफार मुवमेंट्स अशा पद्धतीने. मग नंतर अँकल रोटेशन, रिव्हर्स. हे आपण जस्ट वॉर्मअप टाईप आपण करतोय मुवमेंट्स. त्यानंतर एक एक पाय जवळ घ्यायचा आहे. दोन्ही एकत्र पाय असे जवळ उचलायचे नाही. दोन्ही एकत्र पाय उचलले तर तुम्हाला कमरेवर येऊ शकतं. त्यामुळे एक एक पाय जवळ घ्यायचा अलगद आणि अशा पद्धतीने पोटावर घेऊन थोडं रिलॅक्स व्हायचं. डोळे बंद केले तरी चालतील. यामध्ये तुम्हाला दाबायचं नाही आहे किंवा प्रेशर देऊन काही करायचं नाही आहे. श्वास रोखून काही करायचं नाही, नुसतं नावाला. आणि जास्तीत जास्त पुढे पकडा. एकदम इथे पकडायचं नाही आहे. तो मी इथे पकडलेला आहे अशा पद्धतीत. डोळे बंद केलेत, थोडं रिलॅक्सेशन झाले. एक 5 काउंट्स करू शकता तुम्ही. आणि मग एक एक पाय मी खाली घेतला. यानंतर हात पूर्ण मी स्ट्रेच केलाय. पूर्ण स्ट्रेच झाल्यानंतर एक पाय बेंड करून मी आता पोटावर झोपणार आहे. जसं आपण पाठीवर झोपलो तसंच आपण पोटावर झोपून रिलॅक्स होणार आहात फक्त. आणि जसं मी सांगितलं तसं की भुजंगासनची फर्स्ट स्टेप तीही अशी गादीवर जर का तुम्हाला करता आली तर ही अशा पद्धतीने करायची. आणि मग रिलॅक्स. बस एवढे तुम्ही मुवमेंट्स केले. हार्डली 5 to 10 मिनिट्स लागतात हे सगळे मुवमेंट्स करायला. तर तुम्हाला दिवसभरात काही थकवा जाणवणार नाही किंवा बॅक पेन होणार नाही.
तर आता आपण परत सरळ झोपणार आहोत. आता मी उठताना पण एक पाय आधी बेंड केला, दुसरा पाय बेंड केला आणि एका खुर्चीवरून उठलो आणि सरळ. हे झाले आपण बेडवरती. 5 ते 6 तासानंतर आपण जेव्हा पहिल्यांदा मुवमेंट्स करतो तर आपल्याला दिवसभरात बॅक पेन म्हणा किंवा नेक पेन म्हणा किंवा अउत्साही म्हणा, जे आपण म्हणतो की कंटाळवाणं वाटतंय, सकाळी उठायला स्टिफनेस वाटतंय, अंग दुखतंय, पाय दुखताय, जॉईंट्स दुखत आहेत. पण तुम्ही जर का अशा प्रकारे जर का स्ट्रेचिंग्स केलात आणि मग तुम्ही उठलात तर तुम्हाला बऱ्यापैकी खूप म्हणजे बऱ्यापैकी काय 100% तुम्हाला रिझल्ट्स मिळेल प्रत्येक मुवमेंट्समध्ये. आता छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो तेव्हा काय करतो, तो पहिले एक्सिलेटर देतो, गाडी थोडी गरम करतो, गाडी गरम केल्यानंतर मग आपण फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ असं आपण हे करत असतो, गेअर टाकत असतो. तर तसंच असतं आपल्या शरीराचं पण. जेव्हा आपण 5 ते 6 तास झोपल्यानंतर आपण पटकन त्याला कामाला लावतो. आपण हा विचार नाही करत की अरे आपण त्याला रिलॅक्स केलेलं आहे तर त्याला पटकन मुवमेंट्स नाही द्यायचे, तर आपण थोडेसे त्याला मुवमेंट्स दिल्यानंतर तो बॉडी पेन करणार नाही. याने काय होणार की तुमचा दिवसभराचा कामाचा उत्साहही वाढेल, तुमचं स्टिफनेस बऱ्यापैकी कमी होईल, जे काही तुमचे बॅकएक म्हणा किंवा स्पॉन्डिलायटिस म्हणा, व्हॉटेवर जे काही शरीराचे आजार आहे ते बऱ्यापैकी तुमचे कमी होतील. हे तुम्ही नक्की करा आणि दिवसाची सुरुवात योगासनाने करून दिवसभर फ्रेश राहा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.